हाय हाय हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या ड्रेसिंग टेबलची टूर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते. मी कसं माझा जो ड्रेसिंग टेबल आहे तो कसा ऑर्गनाईज करते किंवा मेकअपच्या वस्तू किंवा ज्वेलरी वगैरे मी कशा ऑर्गनाईज करते हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता व्हिडिओला सुरुवात करते आहे. हा आहे माझा छोटासा क्यूटसा ड्रेसिंग टेबल. त्याची टूर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी कसे मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे ऑर्गनाईज केलेलं आहे हे तुमच्याबरोबर मी आता शेअर करत आहे. तर चला बघत राहा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. आता बघायला गेलं तर वरती एकदम छोटासा ड्रेसिंग टेबल आहे, जसं रेग्युलर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो. असं वरती इकडे मी सामान ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काही टिफिन बॉक्स वगैरे ते ठेवलेले आहेत. मेकअपचे सामान वगैरे म्हणजे आपले जे एक्स्ट्राचे काही सामान असतात घरामध्ये, तर काही बॉक्स वगैरे मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. इथे माझा छान हॅपी मॅन ठेवलेला आहे. इकडे तेलाची बॉटल ठेवलेली आहे. म्हणजे त्याला 1 2 3 कप्पे दिलेले आहेत वरती. आता हे रोजचं माझं डेलीचं जे मेकअपचं सामान आहे, म्हणजे डेली वापरते ते इकडे ठेवलेलं आहे. म्हणजे सनस्क्रीन आहे, इकडे ॲलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर, गुलाब जेलची बॉटल ते ठेवलेलं आहे. इकडं माझं रेग्युलर लागणारा पावडरचा डबा ठेवलेला आहे. खाली रेग्युलरचे जे वॉचेस आहेत वापरायचे ते ठेवलेले आहेत. इकडे मी खाली असा एक छोटासा बॉक्स ठेवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये आपलं जे पण डेलीचं काही सामान वगैरे असतं आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, जेणेकरून कंगवा, टिकलीचं पॉकेट वगैरे, आपल्या एक्स्ट्राचे कंगवे. आता हे माझ्याकडे उडनचे पण कंगवे आहेत, म्हणजे आपल्याला आपलं केस गळू नये किंवा जास्त केस वगैरे दुखतात तर असे मी उडनचे कंगवे पण घेतलेले आहे यामध्ये. तुम्ही तसं घेऊ शकता. किंवा माझं लिप बाम वगैरे जे आहे, डेलीची लिपस्टिक वगैरे जे त्याची हा असा बॉक्स करून मी इथे ठेवलेला आहे. छान बॉक्स आहे हा, क्यूट. आणि आता बघायला गेलं तर असा खाली पण याला एक मोठा कप्पा दिलेला आहे. असा पूर्ण एवढा ड्रेसिंग टेबल आहे. खालीपर्यंत त्याला बॉक्स दिलेला आहे, म्हणजे खाली पण आपल्याला सामान ठेवण्यासाठी जागा दिली आहे. तर आता चला मी मध्ये ओपन करून दाखवते तुम्हाला एक एक प्रोडक्ट. मध्ये भरपूर सामान ठेवलेलं आहे. म्हणजे आता लागणारं माझं हे इथे हेअर ऑइल ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. यामध्ये आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे. हे मी सापुताऱ्यावरनं आणलं होतं. जास्त केस गळत असतील तर त्याच्यामध्ये ते जडीबुटीचं वगैरे पूर्ण वनस्पतींचं तेल आहे त्यामध्ये. हे जे काही लागलं त्यावेळेस आपण जे काय लावतो त्याला हायड्रोजन म्हणतात ते. त्यामागे माझं ते अशोक अरिष्टाची बॉटल ठेवलेली आहे, आयुर्वेदिक ती पण. हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळं मेडिकेटेड आहेत, म्हणजे घरात जे काही लागलं वगैरे ते आपल्याला कामात येतील त्यासाठी मी हे सगळं वरती ठेवलेलं आहे. मी तर झेंडूबाम झालं, स्प्रेची बॉटल झाली, हे आयुर्वेदिक तेल बनवलं आहे मी कडीपत्त्यापासून केसांना लावण्यासाठी ते. त्याच्या पाठीमागे पण बघितलं तुम्ही क्लॉपजी वगैरे, अँटी डस्टिंग पावडर किंवा पेन रिलीफ जेल वगैरे आपलं जे रेग्युलरचं आहे लागतं हेअर रिमूव्हर वगैरे किंवा बीट, ते असं जे आहे ते मी वरती ठेवलेलं आहे यामध्ये. आता त्याच्या खाली सेकंड जो आता हा वरती 1 नंबरचा कप्पा झाला. आता खाली जर कप्पा दुसऱ्या कप्प्यात जर बघितलं तिथं सगळं माझं मेकअपचं प्रोडक्ट आहे. त्या मेकअपच्या प्रोडक्टमध्ये मी ते सगळ्या फ्रंटला माझ्या सगळ्या लिपस्टिक ठेवलेलं आहे. म्हणजे आता ही गोल्डन कलरमध्ये, ही ब्लॅक मध्ये, म्हणजे एक डिसेंट कलरमध्ये, काही जास्त माझ्याकडे हे नाही आहे. कमीत कमी 4च आहेत. ही एक असे पिंक कलरमध्ये, एक रेड कलरमध्ये ही लिपस्टिक ठेवलेली आहे. हे तुम्ही इथं बघितलं तर आयलायनर आहे, इथं बघितलं तर फाउंडेशन आहे आणि आपलं प्रायमर आहे. त्याच्या पाठीमागे बघितलं तर फेस वॉश आणि सनस्क्रीन ठेवलेले आहेत. हे एक्स्ट्राचे सनस्क्रीन आहेत, म्हणजे डेलीचं वापरायचं वरती आहेच, पण मग एक्स्ट्रा जे आहेत ते मी मध्ये ठेवलेले आहेत. हे क्युअर स्किनकडनं मी ट्रीटमेंट घेते चेहऱ्यावरती, तर त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते. त्याच्या पाठीमागे बघितलं तर हे पण पिगमेंटेशनसाठीच आहे. आपलं कोजिक ॲसिड डेली फेस वॉश हा पण छान आहे, पण आता सध्या वापरत नाही आहे प्रेग्नन्सीमुळे, तो हा साईडला ठेवलेला आहे. त्याच्या मागेच ममा अर्थचं आपलं व्हिटॅमिन सी सिरम आहे. इकडे पण प्लामचं जे आहे ते व्हिटॅमिन सी सिरम आहे. इथं सेटाफिलचं फेस क्लिन्झर आणि सेटाफिलचंच मॉइश्चरायझर ठेवलेलं आहे. इथं आपलं नेव्हियाचं सॉफ्ट क्रीम जे आहे ते ठेवलेलं आहे. त्याच्या खाली जे आहे ते एक्स्ट्रा जे आहे ना ठेवलेलं आपलं, हा पूर्ण रोल आहे की याच्यामध्ये पूर्ण कलरचे थ्रेड ठेवलेले आहेत. म्हणजे काही आपल्याला कधी आपल्या घरात काही ड्रेस वगैरे फाटला, मॅचिंग थ्रेड लागत असेल
तर मग ते याच्यामध्ये रीड वगैरे पूर्ण ठेवलं. पूर्ण एक सेट आहे. हा सेट मी पूर्ण डीमार्टमधनं घेतला होता. छान, खूप यूजफुल आहे. कारण की इमर्जन्सीसाठी आपल्याला कुठल्याही ड्रेसवर काही मॅचिंग पाहिजे असेल तर तो आपण तो धागा वापरू शकतो त्यामध्ये. इकडे एअरबट वगैरे ठेवलेले आहे आणि जॉयचं म्हणजे बॉडी लोशन आहे यामध्ये. इकडे माझे एअरबड ठेवलेले. आता खाली बघितलं ना, इकडे सगळे तेल ठेवलेले आहेत. इथे हे वाटिकाचं हेअर ऑइल ठेवलेलं आहे. त्यामागे बदामाचं ठेवलेलं आहे. आपलं आल्मंड ऑइल ठेवलेलं आहे. हे माझे टिकलीचे पॉकेट्स आहेत जे आपल्याला लागतात मॅचिंग वगैरे. एक्स्ट्रा गुलाब जेलची बॉटल आहे देवांसाठी आणलेली. हे मेकअप फिक्सर आहे, म्हणजे आपण सेटिंग स्प्रे म्हणू शकतो. इथं ज्या आहेत माझ्या कॉम्पॅक्ट पावडर आहेत. आता ही बनानाची लूज पावडर आहे इनसाईडची. ही बनाना लूज पावडर आहे. ही स्विस ब्युटीची बघितली तर ही कॉम्पॅक्ट पावडर आहे स्विस ब्युटीची. याच्यामध्ये पण फेसेस कॅनडाची ठेवलेली आहे. हा तुम्हाला हे जे आहे आपलं आय शॅडो पॅलेट वगैरे जास्त छोटंसं ते हे हायलायटर आहे तर मेकअपसाठी. आता हा जो बॉक्स आहे ना, तो वॉच जेव्हा ऑनलाईन ऑर्डर केली होती ना तेव्हा याच्यामध्ये हा बॉक्स आलेला फास्ट ट्रॅकचे. तर याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या लिपस्टिक वगैरे किंवा आपल्याला जे एक्स्ट्राचे ब्रश वगैरे किंवा आयलायनर, काजळ जे आहे ते रेग्युलर लागणारं सामान सगळं या बॉक्समध्ये मी भरून ठेवते, जेणेकरून म्हणजे एक्स्ट्रा माझ्याकडे दुसरं कुठलं ऑर्गनायझर नाही आहे. त्यामुळे मी काय केलं, या बॉक्समध्ये त्याचा उपयोग करून घेतला. दिसायला पण छान दिसतो तो बॉक्स आणि आपलं सामान पण पसरत नाही. आणि हा माझा पूर्ण आय शॅडो पॅलेट आहे. त्याच्यात भरपूर सारे कलर्स अवेलेबल आहेत. आता खाली बघायला गेलं तर इथे कॉटन ठेवलेलं आहे, म्हणजे हा कापूस आहे. कधी काही लागलं वगैरे तर चेहऱ्याला लावण्यासाठी पण. असे माझ्याकडे हे 2 बॉक्स आहेत. हे आपले जे चॉकलेट्स वगैरे असतात ना, गिफ्ट देतो आपण, त्याचे 2 बॉक्स आहेत. पण मग मी छान त्याचा मला उपयोग झाला. त्याच्यामध्ये मी माझे जे आपले हेअर रिबन वगैरे असतात, हेअर बँड वगैरे, ते याच्यामध्ये ठेवलेले आहेत. नंतर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता दुसरा एक मोठा बॉक्स आहे. झाकण उघडून गेलं त्याचं. असा एक परत मोठा दुसरा एक बॉक्स आहे. त्याच्यामध्ये पण मी एक्स्ट्राचे माझे जे वॉच वगैरे आहेत किंवा 1-2 बँगल्स आहेत किंवा छोटे मोठे कानातले जे आहेत त्याच्यात ठेवते, जेणेकरून ते हरवत पण नाही आणि आपल्याला जास्त शोधायची गरज पण पडत नाही. एकदम व्यवस्थित पण दिसतं. आता तुम्ही याच्यामध्ये ह्या स्प्रेच्या बॉटल घेतलेल्या आहे मी ऑनलाईन. जे पण आपण घरगुती काही रेमेडीज वगैरे बनवतो, जसं काही हेअर ऑइल झालं किंवा टोनर वगैरे झालं, अशा मी व्हिडिओ बनवत असते ना, त्यासाठी मला ते लागतात भरण्यासाठी. तर मग मी ते काय केलं, मग ऑनलाईन मागवल्या आहेत. ह्या 5 जवळपास एक 90 रुपयामध्ये 5 बॉटल्स मिळाल्या आहेत. याच्यामध्ये छोटे 2 बॉक्स आहेत हे असे. तर याच्यामध्ये मी माझे मंगळसूत्र जे आहेत ते भरून ठेवलेले आहेत किंवा ह्या बॉक्समध्ये मी इयरिंग भरून ठेवलेले आहेत. इथं बघायला गेलं तर आणि माझा हा परफ्यूम आहे, तुम्ही बघू शकता. मी म्हणजे जवळपास गेले 7 वर्षापासून हा एकच परफ्यूम वापरते. हा रामसनचा एक्झोटिका म्हणून हा परफ्यूम आहे. माझा खूप फेवरेट आहे. गेले 7 वर्ष मी एकच परफ्यूम यूज करते. इथं एक्स्ट्राचा जो आरसा आहे आपल्या घरात लागतो कधीतरी, तो आरसा ठेवलेला आहे. आणि इथं जे आहे मेहंदी ठेवलेली आहे. ही एका एक्झिबिशनमध्ये मला फ्री मिळाली होती, तर मी ती इथे ठेवलेली आहे. तर आता वरचा हा पूर्ण कप्पा तुम्ही बघू शकता. पूर्ण मी व्यवस्थित रचून ठेवलेलं आहे, जेणेकरून व्यवस्थित ऑर्गनाइज पण दिसतं आणि म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट लागली तर आपण इझी घेऊ शकतो. म्हणजे दिसते डोळ्यात जाते लगेच आपल्याला पटकन घेता पण येते. तर असा हा पूर्ण वरचा कप्पा आहे. यामध्ये मग मी सगळं वरती सामान ठेवलेलं आहे. चला मी आता तुम्हाला खालचा कप्पा दाखवते, बघू शकतो. आता खाली बघायला गेलं तर आता डायरेक्ट खाली बसावंच लागेल. खाली बसूनच घेतो पहिले. असा खाली पूर्ण एक बॉक्स दिला आहे, म्हणजे भरपूर मोठं स्टोरेज दिलेलं आहे यामध्ये. तर याच्यामध्ये भरपूर सामान आहे. आता हे जे आहे तुम्हाला दाखवते, हे 3D मसाजर आहे. म्हणजे बहुतेक फायदे आहेत. म्हणजे तुम्ही डोकंदुखी, आपले चीन वगैरे जाड असेल किंवा पाठ दुखत असेल तिकडे आपण बॉडी मसाज, फेशियल केअर वगैरे जास्त रोलर थोडक्यात ते आपण त्यासाठी वापरू शकतो. इथं ठेवलेलं आहे. इथे बघितलं तर पूर्ण ज्वेलरी मी असं छानपैकी तुम्हाला रचून ठेवलेली. हो तर तुम्हाला एक एक करून दाखवते. इकडे हे आपलं ड्रायर आहे माझं नोवाचं, आणि स्ट्रेटनर पण हे जे आहे ते पण नोवाचंच आहे. हे 2च माझ्याकडे म्हणजे हेअरसाठी लागणार 2च प्रोडक्ट आहेत. इथे माझ्या एक्स्ट्राच्या ज्या पर्स आहेत त्या ठेवलेल्या आहे. इथं छोटीशी क्लच आहे. हे मोबाईल ठेवण्यासाठी छोटंसं पाऊच आहे. ही पर्स आहे माझ्याकडे. ही गोवा स्पेशल जी पर्स असते ती आहे. एकदम छान, मला खूप आवडते ही पर्स.
ही पण एक्स्ट्रा एक माझ्याकडे पर्स आहे, म्हणजे ही मला वुमन्स डेला ऑफिसमध्ये मिळालेली होती, ती पण आहे माझ्याकडे. रेग्युलरच्या ज्या मोठ्या पर्स आहे ते बाजूला ठेवलेलं आहे. इथे एक्स्ट्राची जी इस्त्री आहे ती ठेवलेली आहे. ते रेग्युलरचं सामान आहे आपलं लागणारं. इकडं तर खाली पूर्ण बघायला गेलं तर पूर्ण ज्वेलरी त्याच्यामध्ये भरून ठेवलेली. या बॉक्समध्ये पण जे पूर्ण बँगल्स वगैरे आहेत, हा पण जो हा आहे बॉक्स बांगड्यांनी पूर्ण भरलेला आहे. याच्यामध्ये पण बांगड्या आहेत, याच्यामध्ये पण पूर्ण ज्वेलरी आहे, बघू शकता. म्हणजे भरपूर सामान याच्यामध्ये, तरी माझा कवर होऊन जातो. असं पूर्ण हा भरलेला आहे, बघू शकता. असा आहे माझा हा छोटासा क्यूटसा ड्रेसिंग टेबल. छान मस्त व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. यामध्ये माझ्या भरपूर साऱ्या वस्तू बसतात, तुम्ही बघू शकता. मी म्हणजे पूर्ण यामध्ये सामान वगैरे व्यवस्थित रचून ठेवते, म्हणजे जेणेकरून आपल्याला वापरण्यासाठी पण एकदम इझी होतं आणि आपला ड्रेसिंग टेबल पण एकदम नीटनेटका दिसतो. असा आहे माझा हा छोटासा क्यूटसा ड्रेसिंग टेबल. कसा वाटला तुम्हाला? मी कशा वस्तू ऑर्गनाईज केल्या हे तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.